करते. मुलगी वस्तू आहे का कन्यादान करायला? तिला मन नाही, तिला भावना नाही, की तिला स्वतःचं व्यक्तिमत्व नाही. आज आपण मुलगी ही पुरुषाला वस्तूप्रमाणे दान करते. आज आपण मुलगी ही पुरुषाला वस्तूप्रमाणे दान करतो व मोकळे झाले असे समजतो. ही पद्धत आता कुठेतरी बंद करायला हवी. जसं प्रत्येक पुरुषाला स्वतःचा हक्क, स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असतो, तसंच प्रत्येक स्त्रीला सुद्धा स्वतःचा हक्क, स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार असायला हवा. मी तर माझ्या घराशेजारील बायकांना नेहमीच प्रश्न विचारते की महिलांनो, तुमच्या आजीला स्वयंपाक करता येत होता का? त्यातील एकही मुलगी किंवा एकही स्त्री अशी म्हणणार नाही की माझ्या आजीला स्वयंपाक करता येत नव्हता. या उलट आपण सांगतो की माझी आजी तर अगदी छान चविष्ट पदार्थ बनवायची, तिला तर छान स्वयंपाक करता येत होता. मग मी आमच्या महिलांना दुसरा प्रश्न विचारला की तुमची आजी शिकली होती की नाही? तुमची आजी शिकली होती की नाही? जर तुमची आजी शिकली नव्हती तरीही ती चांगला असा चविष्ट स्वयंपाक करायची. मग मी त्यांना तिसरा प्रश्न विचारला की तुम्ही शिकून नवीन काय केलं? सावित्रीबाईंनी तुम्हाला दिलेल्या शिक्षणाचा तुम्ही कसा उपयोग केला? सावित्रीबाईंनी तुम्हाला जे शिक्षण दिलं, अंगावर दगडमाती झेलून, त्याचा तुम्ही काय उपयोग केला? फक्त तुम्हाला पोथी पुराण वाचता यावी म्हणून, सतसंगाला जाता यावं म्हणून, नवऱ्याची सेवा करता यावी म्हणून, की फक्त वैभव लक्ष्मीची पारायणे करता यावी म्हणून? यासाठी सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण दिलेले नव्हे. मुळात शिक्षण म्हणजे काय आम्हाला तर हेच समजलं नाही. यासाठी सावित्रीबाईंनी एवढा उपद्व्याप केलेला नव्हे की फक्त तुम्हाला चांगल्या साड्या नेसता याव्या म्हणून, तुम्हाला चांगल्या साड्यांची चॉईस करता यावी म्हणून, किंवा तुम्हाला फक्त पार्लरमध्ये जाऊन स्वतःला नटवता यावं, यासाठी सावित्रीबाईंनी आपल्याला शिक्षण दिलेलं नव्हे. मुळात शिक्षण म्हणजे काय आम्हाला हेच समजलेलं नाही. महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात की जे सत्य आणि असत्याला ओळखतं ते खरे शिक्षण, त्याला खरे शिक्षण म्हणतात. भगवान गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात की जे सत्य आणि असत्याला वेगळेपण करून त्याला छाती ठोकपणे स्वीकारायची ताकद ठेवतं त्याला खरे शिक्षण म्हणतात. मग आम्ही कोणतं शिक्षण घेतलं नेमकं? आम्ही सदाशिव पेठातलं शिक्षण घेतलं, म्हणून आम्ही चुकलो. जर आम्ही सावित्रीबाईंसारखं शिक्षण घेतलं असतं तर आज आम्ही चांगल्यारीत्या सुशिक्षित झालो असतो. आपल्याला सुशिक्षित म्हणावं असं तर मला वाटतच नाही, कारण समाज घडवण्याचे कोणतेही 4 पैलू असतात: शिक्षित, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि सृजनशील समाज. शिक्षित म्हणजे ज्याला लिहिता वाचता येतं तो शिक्षित. आपण काय लिहिलंय, आपण काय वाचलंय यावर जो विचार करतो त्याला सुशिक्षित म्हणतात. आणि जो स्वतःची निर्मिती करतो, जो समाजाची निर्मिती करतो त्याला सुसंस्कृत म्हणतात. आणि सृजनशील समाज म्हणजे जो कधी आपला इतिहास विसरत नाही, इतिहास घडवतो त्याला सृजनशील समाज म्हणतात.